नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर एस-एस-सी अंतर्गत जी एम-टी-एस आणि हवालदार भरती निघालेली आहे, त्याकरिता आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत किंवा एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत. आजचा हा जो क्वेश्चन पेपरचा भाग आहे, तो 10व्या क्रमांकाचा आहे. अगोदरचे भाग पाहिले नसतील, पाहून घ्या. अगदी कमी वेळ उरलेला आहे आणि तुमची परिपूर्ण तयारी जर होत नसेल किंवा झाली असेल, हे जर तपासायचं असेल तर आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहे, ज्या की तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, त्यानंतर यावर्षीसुद्धा रिपीट येणारे प्रश्न असे एकत्रित कंबाईन करून आमच्या टीमने प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत. तर बाय करून घ्या, खरेदी करून सोडवा. खाली नंबर आहे, सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि सगळ्या प्रश्नपत्रिका मराठीमध्ये अवेलेबल आहेत. तर पहा, पहिला प्रश्न, भारतावर सर्वप्रथम राज्य करणारा राजा कोण आहे? तर भारतावर सर्वात अगोदर राज्य स्थापन प्रस्थापित करणारा हा राजा भरत नावाचा राजा होता आणि याच भरत राजावरून आपल्या देशाचं नाव भारत हे पडलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, बिहारमधील 1857चा जो उठाव झाला, त्या उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं किंवा कोणाचे होते? तर कुंवर सिंहनं या ठिकाणी त्या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. खूप मोठी घटना आहे ही. तेव्हापासून स्वातंत्र्याला म्हणजे चळवळीला मोठी चालना वगैरे सुरुवात वगैरे मिळालेली आहे. त्यानंतर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी लिंग गुणोत्तराचं प्रमाण आहे? लक्षात असू द्या, 2011ची जनगणना जी झाली, त्या सर्व जनगणनेचे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. कारण का खूप साऱ्या एस-एस-सी एम-टी-एसच्या पेपरमध्ये या जनगणनेवर जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी सर्वात कमी लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे दमन आणि दीव या ठिकाणी होतं किंवा या केंद्रशासित प्रदेशात होतं. त्यानंतर पुढे पहा, महाबोधी जे पवित्र मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? तर महाबोधी हे जे मंदिर आहे ते बौद्धगया या ठिकाणी आहे. हे बौद्ध धर्मियाचं संबंधित आहे आणि लक्षात असू दे, जास्तीत जास्त जे जुने धर्म आहेत त्या जुन्या धर्मांचं महत्त्वाचं जे मंदिरे आहेत, त्यांचे राज्यकर्ते किंवा त्या त्या काळातले, त्यावर तुम्ही जास्त फोकस करा आणि महाराष्ट्राचं तुम्ही जास्त फोकस करू नका. ओव्हरऑल इंडियाचं फोकस करत राहा. त्यानंतर खालीलपैकी कोणती अफगाणिस्तानची अधिकृत भाषा आहे? हे अफगाणिस्तान कुठून आलं? लक्षात असू द्या, आपल्या भारत देशाला जेवढे काही देश लागून आहेत किंवा ज्या देशांना आपली सीमा लागून आहे, त्या सर्व देशांची अधिकृत भाषा, त्यानंतर असणारे PM, राजधानी, त्यासोबत त्यांचं नृत्य वगैरे थोडंफार, यावर तुम्ही जास्त फोकस करा. कारण का अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला यावर्षीसुद्धा पाहायला मिळतील. तर दरी किंवा दारी नावाची जी भाषा आहे ती त्यांची अधिकृत भाषा आहे. त्यानंतर बौद्ध काळातील सर्वात जुना स्तूप कोणता आहे? तर बौद्ध काळामधील सर्वात जुना स्तूप हा सांची स्तूप हा आहे आणि हा कुठे आहे तुम्ही कमेंट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निवडणुका कोण घेतो? तर राज्यघटनेवर 100% एक प्रश्न विचारण्यात येतो किंवा राजकीय प्रणालीवर. तर निवडणूकद्वारे या ठिकाणी निवडणूक आयोग याच्याद्वारे संसदेच्या निवडणुका घेतल्या जातात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये 2 सभागृह आहेत संसदेमध्ये, लोकसभा, राज्यसभा. लोकसभेच्या टोटल जागा कधी कधी विचारण्यात येतं तर 552 आहेत, राज्यसभेच्या 252 आहेत. लोकसभेमध्ये 2 ॲग्लो इंडियन असतात आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये 1 असतो. त्यासोबत राज्यसभेचं एक महत्त्वाचं म्हणजे काय, राज्यसभेचं पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती जे असतात आपल्या भारताचे, ते राज्यसभेचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर लक्षात असू द्या, म्हणजेच जे उपराष्ट्रपती पदावर निवडून येतात ते राज्यसभेचे अध्यक्ष होतात. तर हे डाऊट तुमच्यामध्ये नको. पहा, या ठिकाणी पानिपतची तिसरी लढाई कधी झाली किंवा खालीपैकी कोणत्या वर्षी झाली? तर 1761 मध्ये ही लढाई झालेली आहे. त्यानंतर निरोगी प्रतिकारक शक्ती कमी आणि प्रकाशाची दृष्टी आणि निरोगी राहण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे? निरोगी राहण्यासाठी सगळे जीवनसत्व आवश्यक आहेत, परंतु प्रकाशाची दृष्टी, त्यानंतर प्रतिकारक शक्ती हे जास्त
जास्त प्रमाणात विटॅमिन एमध्ये असतं किंवा जीवनसत्व अमध्ये असतं. त्यानंतर बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? तर बंगालची फाळणी कोणी केली, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? तर लॉर्ड कर्झन याच्या काळामध्ये झाली. ही कधी झाली? 1905 मध्ये. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे हे प्रश्न असतात. तर अवश्य सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. असेच प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत असतो. बाकी ज्यांना प्रश्नपत्रिका हवेत, खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्रश्नपत्रिका हस्तगत करून घ्या, सोडवून पहा. डाऊट असेल, त्या विभागाचा अभ्यास झाला नसेल तर अभ्याससुद्धा करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अशी दिशा त्या प्रश्नपत्रिकेतून मिळून जाणार आहे. तर अवश्य बाय करा. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.